हिराबाई आणि रावसाहेब हे मूळचे पुण्याचे. बायको, मुलं, सुना, नातवंड असा भरगच्च आणि आनंदी परिवार. रावसाहेब पेशाने रिटायर क्लास 1 ऑफिसर होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं एकदम रुबाबदार, पुणेरी असं. आणि त्यांच्या पत्नी हिराबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे अतिशय मृदू आणि सालस. त्यांची 3ही मुलं, त्यांचाही लग्न झालेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजे 6 नातवंड असा त्यांचा परिवार. एक दिवस रावसाहेब मुंबईला जात असताना अचानक त्यांच्या कारला ॲक्सिडेंट होतो आणि ते त्यातच मृत्यू होतो. हा धक्का कुटुंबासाठी, हिराबाईसाठी खूप मोठा असतो. आता रावसाहेब गेल्यानंतर हिराबाई एकट्याच पडल्या होत्या. रावसाहेब रिटायर ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशाची कमी नव्हती. सगळं काही भरपूर असं करून ठेवलेलं होतं त्यांनी मुलांसाठी. ते सगळेच आता खूप दुःख विसरून आनंदात राहत होते. मात्र हिराबाई एकट्या पडल्या होत्या. नेहमीच चिंता आणि त्यातच एकटेपणा, त्यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली. असेच एक दिवस हिराबाईंना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांच्या 3ही सुना आणि 3ही मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार, कोण घेणार आईची काळजी, दवाखान्याचा खर्च कोण करणार. अशा विचारात असतानाच हिराबाईंचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यासाठी जवळजवळ 10 लाखांची गरज लागेल. 5 लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर 3ही मुलांची तारांबळ उडाली. कारण इतके पैसे लगेचच 3ही मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 10 लाख नक्की आणायचे तरी कुठून, असा विचार करत असतानाच 3ही सुना आणि 3ही मुलं आपापसात भांडू लागले. आता नक्की पैशांची जुळवाजुळव करायची तरी कशी, नक्की कशी करावी, कोण किती देणार, म्हणून त्यांच्यात वादावाद सुरू झाली. आणि तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की हिराबाईंचा BP देखील खूप वाढला आहे, त्यांना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती काही मुलं शांत होतात आणि नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की हिराबाईंचा हृदयविकाराचा झटका आला आहे. जसं हिराबाईंना हृदयविकाराचा झटका आला आहे असं डॉक्टर सांगतात आणि त्यात आम्ही त्यांना वाचू शकलो नाहीत. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. हिराबाईच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात. हिराबाईंच्या सुना या क्षणाची वाट पाहत होत्या, कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. हिराबाईचा सर्वात मोठा मुलगा तो म्हणतो, आई आमच्या घरी राहायची, तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारस आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही आहेत, तर ते दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी देखील चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय हा घ्यावा लागेल. सर्वात छोटा मुलगा तो उभा राहतो आणि म्हणतो, हो जवळपास 20-25 तोळे हे सोनं तर असेलच ना. आपण एखाद्या सोनाराला बोलवू आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून हिराबाईंची मधली सून कीर्ती म्हणते, असं कसं, 3 समान भाग वाटून घ्यायचे? 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. हिराबाईची लहान सून दीपा म्हणते, वहिनी असं कसं, आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायलाच हवेत ना. तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे फार चुकीचं आहे. त्यावर कीर्ती म्हणते, असं कसं चुकीचं आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. दीपा म्हणते, का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे? तुम्ही सासूबाईंना एक दिवससुद्धा नाही सांभाळलं. त्या नेहमी म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचंय, तर तुम्ही नेहमी म्हणायच्या नाही इथे नको, इथे राहायला जागा नाहीये, आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही, असं म्हणून त्यांना तुमच्या घरी तुम्ही कधी येऊ दिलं नाही. त्यावर कीर्ती चिडून म्हणते, आता बरी नाकाने बोलतेस,
मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं होतं? तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची. कशी सासूला सांभाळलं नाही? कधीच तू सासूला आपलं म्हणून सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडतच होती आणि आता आली त्यांचे दागिने घ्यायला. त्यावर दीपा म्हणते, वहिनी, जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई म्हणजे गौरीताईंनाच मिळायला पाहिजेत. कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळले. जर मला कमी मिळत असेल तर मग मला काही नकोय, पण मी तुम्हालाही मिळवू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल. हिराबाईची सर्वात मोठी सून गौरी म्हणते, नाही कीर्ती आणि दीपा, मला आईचे सगळे दागिने नकोय. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडणं करू नका. जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय. हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखावला जाईल. कीर्ती चिडून म्हणते, वा वहिनी वा, मला तर माहीत होतं तुम्ही या दीपाची बाजू घेणार, कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं, परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत. आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसार त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा. हिराबाईच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार आणि किती मिळणार, हिराबाईच्या दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही. ताराबाईची तीनही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात, कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरू असतो आणि तेवढ्यात वकील साहेब तेथे पोहोचतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळी. मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल, भांडणं होतील. तर हिरावहिनीने तर मला आधीच सांगून ठेवलं होतं. गौरी विचारते, सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब म्हणतात, मी तुमच्या सासऱ्यांना जवळचा मित्र होतो, त्यामुळे हिरावहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवले. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलच त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसार या दागिन्यांची वाटणी होणार. कीर्ती विचारते, वकील साहेब, सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? आणि त्यात आम्हाला काय मिळणार? नक्कीच मला जास्त दिलं असेल, कारण आमचेही त्यांचे फार लाडके होते ना. त्यावर दीपा म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे फार लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरवलं असेल त्यांनी. वकील साहेब म्हणतात, शांत राहा सगळे. आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचवून दाखवतो. त्यात जे सांगितले तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता, परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका. सगळे अगदी गप्प बसतात. वकील साहेब हिराबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. यात हिराबाईंनी लिहिलेलं असतं की, बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवत आहे. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचंय की दुःखी काही होऊ नका आणि रडू नका, परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःखी झालेलं नसणार. म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो, आनंदी राहा, सुखी जगा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले, कारण त्यांचं कारणही तसंच होतं. कारण तर तुम्हाला माहीतच आहे,
हे ऐकून कीर्ती आणि दीपा या दोघी मानाखाली घालतात. कीर्ती मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायला काही सोडलं नाही. हिराबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमणे मारते, म्हणून अजून काही बोलणार नाही. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते. माझे 50 तोळ्याचे दागिने आहेत, ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर माझ्या या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे. तुमच्या तिघीत ते समान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती, कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणं मला पटतच नाही. तर तुम्हाला असं वाटतं की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय, परंतु असं नाहीये. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक, पण माझ्याबरोबर जे काही झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा फक्त विचार करून मी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 50 तोळे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती हिस्सा मिळणार, तर मी तुम्हाला तिघींनाही ते दागिने नाही देणार. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांकडे सुपूर्द करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कीर्ती चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे, ते आम्हालाच मिळायला पाहिजेत. त्यावर वकील साहेब म्हणतात, शांत राहा, आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. तरी त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घालता मला माहीत होतं, परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांनी लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील. तुम्हाला सर्वांना एक एक मुलगा आणि एक एक मुलगी आहे, त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्थाही करतील. हिराबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करूही शकत नाही, हेही त्यांना चांगलं समजतं. हिराबाई पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही, हेही त्यांना समजतं. हिराबाईंनी पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटलाही नसेल, परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं, पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हेही लक्षात ठेवा. आता मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा आणि बाळांनो सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हिराबाईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, हिराबाईंनी दिलेलं अनोखं मृत्यूपत्र आणि मुलांच्या आणि नातवंडांची केलेली भावी तरतूद तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की